आनंदी गोपाळला भरभरून प्रेम मिळालंय आणि आज तुझ्या नवीन चित्रपटाचं मुहूर्त झालेलं आहे आणि क्लॅप ऋतिक रोशन यांनी केलंय. कसं वाटतं? खूपच एक्सायटेड आहे. अजून काय मी आता जास्त एक्सप्रेस नाही करू शकणार, पण नक्कीच मला खूपच उत्सुकता आहे या पुढच्या चित्रपटाची. आत्ता आनंदी गोपाळला खूपच चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे, त्याच्यामुळे जबाबदारी वाढल्यासारखं वाटतं. आणि अशा वेळेस जर तुमच्याकडे एक चांगली संहिता असेल, चांगलं कॅरेक्टर आहे आणि चांगली टीम आहे तुमच्याबरोबर काम करताना, तर मला वाटतं की त्याच्यामुळे एक चांगली एक्साइटमेंट आहे. तुझ्या कॅरेक्टरची छोटीशी झलक पाहायला मिळाली स्टेजवर, तर कॅरेक्टरविषयी काय सांगतो? खरं तर काहीच नाही सांगू शकणार मी आत्ता, पण कारण तो कोणाचाच कोण आहे हे आत्ता काही सांगण्यात अर्थ नाही आहे तसा. पण एवढंच सांगेन की तुम्हाला नक्कीच आवडेल की अशी एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी, की तुम्हाला भेटावी, असं वाटेल अशी व्यक्ती ती आहे. विक्रमसोबत तुझा पहिलाच चित्रपट आणि जसं तू स्टेजवर म्हणाला की त्याचं तुझ्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती. तू या सगळ्याकडे कसं बघतो? दिग्दर्शकाला जर तुमच्यावर इतका विश्वास आहे ना, तिथे तुम्हाला मला वाटतं की ती खूप चांगली गोष्ट असते की दिग्दर्शकाला स्वतःहून तुमचं काम आवडतं आहे, त्यांना तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे आणि त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे खूप. आणि मला त्यांच्यातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांना काहीतरी पोटतिडकीने करायचं आहे, काहीतरी पोटतिडकीने सांगायचं. आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आल्याच की तुमचं स्क्रिप्ट काय, तुमचं कॅरेक्टर काय, तुमची टीम काय. तर ती टीम त्यांनी जी काही गोळा केली आहे ती मला वाटतं की खूपच पॉझिटिव्ह आहे आणि खूपच दमदार अशी टीम त्यांनी उभी केली आहे. सो त्याचा रिझल्ट चांगलाच मिळेल. चित्रपटाचं नाव स्माईल प्लीज आहे, तर तुझ्या आयुष्यातली अशी कोणती मुवमेंट आहे का स्माईल प्लीज, जेव्हा तू कोणाला म्हणाला स्माईल प्लीज किंवा तुला कोण म्हणाला? आत्ता सध्याचीच मुवमेंट मी सांगू शकेल की आनंदी गोपाळमुळे आमच्या संपूर्ण टीमच्या चेहऱ्यावरती एक हसू एक सतत आहे ते, आणि ते टिकून आहे. आता 3रा आठवडा सुरू झाला आहे तरीसुद्धा ते, आणि ह्याचं श्रेय लोकांना पण जातं कारण त्यांनी आमची ही स्माईल टिकून ठेवली आहे. तर ही आणखी जास्त दिवस टिकून राहावी हीच आमची इच्छा आहे. चित्रपटाचं शूट लवकरच सुरू होणार आहे. आज क्लॅप झालेला आहे, तर तुझं काय अपेक्षा आहे चित्रपटावर? कसं म्हणजे एकूण प्रवास कसा असेल, काय अपेक्षा? मला एवढंच वाटतं नेहमी की प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करावं. सो प्रत्येकाने जर आपापलं काम जर प्रामाणिकपणे केलं तर त्याचं जे काही एंड रिझल्ट असतो तो तेवढाच प्रामाणिक आणि तेवढाच चांगला असतो. आणि तेव्हा तो रिझल्ट जो आहे तो लोकांना सुद्धा भिडतो त्यांच्या मनाला. तर तसं काहीतरी आम्ही करावं आणि ते लोकांच्या मनाला भिडावं एवढीच इच्छा आहे.